नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भूमितीवर आधारित असणारा भाग आपल्याला आज बघायचा आहे. तत्पूर्वी आमचे जे काही बॅचेस आहेत, या बॅचेससाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर हा आमचा इथे क्रमांक आहे. यावरती तुम्ही काय करू शकता, मला संपर्क करू शकता. ठीक आहे. तर ज्यांना ऑफलाईन बॅचेस पाहिजे आहेत, त्यांनी आम्हाला इथे या नंबरवरती संपर्क करा किंवा या नंबरवरती संपर्क करा. ठीक आहे. चला. आज आपण पाहणार आहोत भूमिती या भागावर आधारित असलेला जो काही पार्ट आपल्याला आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे. त्याच्यासाठी आपण भूमितीचे काही प्रश्न घेतले आहेत, ज्यामध्ये बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हल हा सगळा भाग आपण यामध्ये कव्हर करतोय. ठीक आहे. बघा आता इथे आपल्याला पहिलाच प्रश्न आहे, वर्तुळाच्या बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. ठीक आहे. आणि बागेभोवती 5 पदरी कुंपण घालायचे. किती? इथे महत्वाचं आहे की 5 पदरी. तर प्रति मीटर खर्च किती आहे? ₹50 प्रमाणे किती खर्च येतो असं सांगितलंय. ठीक आहे. आता कुंपण घालायचे म्हणजे काय करावं लागेल? परीघ काढावं लागेल. मग परीघाचं सूत्र काय आहे? 2 पाय r. इथे जाऊ आपण. r म्हणजे त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला. 2 गुणिले 22 छेदामध्ये 7 गुणिले r ची किंमत किती आहे? 28 म्हणून 28. याला भाग देऊ आपण. ठीक. 4 7 28. 22 दुनी 44 गुणाकारामध्ये 4. 4 चोक 16 ला 6 हातचा किती आला? 1. 4 चोक 16 आणि 1 17. म्हणजेच आपल्याला जो काही परीघ आला तो परीघ आहे आपला 176 मीटर. याला आपण म्हणू कुंपण. याला आपण काय म्हणू? कुंपण. ठीक आहे. आता एक पदरी कुंपण जर करायचं लागलं तर त्याला 176 मीटर इतकी काय लागणार आहे आपल्याला? तार लागणार असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे. आता याच्यासाठी त्यांनी सांगितले की 5 पदरी कुंपण करायचे. मग इथे घेऊ 5 पदरी कुंपण. ठीक आहे. आता 5 पदरी कुंपण जर करायचं असेल तर 5 गुणिले हे 176 करावं लागेल. ठीक आहे. बघू. 6 पंचे 30 ला 0 हातचे किती आले? 3. 7 पाचा 35 आणि 3 किती? 38 हातचे आले 3. 5 एक 5 आणि 3 8. याचा अर्थ 880 मीटर आलं. आता ते म्हणले की प्रति मीटरला किती रुपये खर्च आहे? 50 रुपये. मग आपल्याला इथं काढायचा आहे खर्च. खर्च किती आहे बघा? 880 गुणाकारामध्ये 50. 8 पंचे 40 ला 0 हातचे किती आले? 4. 40 आणि 4 किती? 44. वरचे 2 झिरो जशाला तसे. म्हणजे खर्च असेल तुमचा 44,000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे जे काही दिसतं हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काय करतील सांगता येतं. ठीक आहे. आपल्याला कुंपणाचा खर्च काढायचा होता. कुंपण म्हणजेच काय आहे? लक्षात घ्या. वर्तुळाचं कुंपण म्हणजेच वर्तुळाचा परीघ असतो हे लक्षात ठेवा. म्हणून आपण तिथं काय केलंय? वर्तुळाचा परीघ हा सूत्र वापरलं 2 पाय r आणि त्याच्यावरून काय केलं? त्याला सॉल्व्ह केलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता एक इष्टिका चिती दिली. बरं, ठीक आहे. इष्टिका चितीच्या आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. ठीक आहे. लांबी इथं घेतली आपण आणि इथं रुंदी घेतली. बघा काय म्हणते ते? लांबी रुंदीच्या दीडपट आहे. म्हणजेच याला आपण जर x मानली तर याला काय म्हणावं लागेल? 1.5x. ठीक आहे. तर त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे. उंची म्हणजे हाईट. लांबीच्या दुप्पट म्हणजे किती? 1.5 तिची दुप्पट म्हणजेच किती? 3x आहे. ठीक आहे. बरं. टाकीचे एकूण घनफळ 4500 आहे. म्हणजेच आपण म्हणू टाकीचे घनफळ. आता घनफळ काढत असताना आपल्याला सूत्र आहे टाकीचं L गुणिले B गुणिले H. म्हणजेच किती? 1.5x. इकडं किती? x. इकडं किती? 3x. बरोबर. घनफळ दिलेलं आहे आपल्याला 4500 म्हणून 4500. ठीक आहे. 15 त्रिक 45. 15 त्रिक 45. इथे जाऊ आपण. 15 त्रिक 45 याचा अर्थ 4.5 पॉईंट होता ना तिथे. इकडे काही नाही एक्सचा घन. हा पॉईंट कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला वर 0 द्यावा लागेल. तेव्हा हे पॉईंट काय होईल? आपला कॅन्सल होईल. मी इकडे स्टेप मांडतो त्याची. बघा इकडे स्टेप घेतो त्याची. इथं काय होईल बघा आता? 45000 हा पॉईंट कट केल्याच्या बदल्यात खाली काही इकडं 45 बरोबर एक्सचा घन. आता एक्सचा घन म्हणजे कसा? हा एक्स आणि हा एक्स हे 3 वेळा एक्स गुणाकारात. मग 3 वेळा एक्स गुणाकारात असतील तर काय होईल? एक्सचा घन होईल.
ठीक, हे 45 कॅन्सल होतील, म्हणजे खाली काय उरेल तुमचा 1000 बरोबर x चा घन. मग x ची किंमत जर काढली तुम्ही तर x बरोबर किती मिळतं तुम्हाला 10 सेंटीमीटर किंवा मीटर, 10 मीटर मिळायला लागले. ठीक, 10 मीटर. प्रश्नाकडे आता ते काय म्हणले, टाकीची उंची किती. आता टाकीची उंची किती दिसते इकडं 3x, x ची किंमत तिथे आली, म्हणजेच उंची बरोबर किती आहे 3x, म्हणजेच 3 गुणिले 10 बरोबर किती 30 मीटर. पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, हे भूमितीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सूत्र येणं महत्वाचं आहे. हा सगळा जो काही भाग आहे तो सगळा सूत्रावरती चालतो आणि त्याच्या मांडणीवरती चालतो. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस भूमितीचा कुठलाही पार्ट करायचा आहे त्यावेळेस भूमितीचा कोणताही भाग करत असताना आपल्याला सूत्र तर येणं गरजेचं आहे आणि कन्वर्जन सुद्धा येणं गरजेचं आहे. ठीक, त्याच्यामुळे हा पूर्ण लेक्चर्स बघून घ्या. हवं तर यामध्ये असणारे कन्सेप्ट पण समजून घ्या. तसंच आपल्याला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्हाला कळवा की याच्यावरती सर काही उदाहरणं घ्या तुम्ही. अलग लक्षामध्ये आपण त्याच्यावरती काही उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करू. बेसिक उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करू. आता हे खूप टफ उदाहरणं आहेत पेपरच्या दृष्टीनं, पण पेपरच्या दृष्टीनं महत्त्वाची उदाहरणं आपण घेतलीत. असं नाही की आपण खूपच सोपी उदाहरणं घेतली. उदाहरणं बऱ्यापैकी आहेत. काही सोपी पण उदाहरणं आहेत आणि काही अवघड पण उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिलाय किती तुम्हाला 1.4 मीटर आणि चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर त्याने किती अंतर कापलं. बरं, आता अंतर काढायचंय. आता अंतर जर काढायचं असेल तर अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, परिघ काढावा लागेल चाकाचा. ठीक आहे, आपल्याला काय काढावं लागेल परिघ. मग आपण परिघ काढू. आता चाकाचा परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघच. परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे परिघाचं सूत्र, पाय आर 2 पाय आर. ठीक आहे, 2 पाय आर. ठीक, असं घेऊ. या साईडने लिहितो ते अडचण 2 पाय आर. आता 2 जशाला तसा, पायची किंमत सगळ्याला माहिती आहे 22/7. आता इथं व्यास दिला त्यांनी किती 1.4, म्हणजेच त्रिज्या किती असेल 1.4 हा व्यास आहे, म्हणजेच त्रिज्या असेल तुमची 0.7. ही काय झाली तुमची त्रिज्या आणि त्रिज्या लागते आपल्याला, म्हणून आपण इथं काय घेतलं त्रिज्या. आता हे 0 0 कॅन्सल होईल. पॉईंट देऊ आपण इथे खाली, पॉईंट कट केला तर खाली एक 0 द्यावा लागेल, म्हणजे 70 होईल ते. ठीक आहे, 7 7 कॅन्सल. ठीक आहे, 22 दुनी 44, छेदामध्ये किती आलं 10, म्हणजे 4.4. आता हे मीटर मध्ये होतं म्हणून उत्तर कशामध्ये येईल आपलं मीटर मध्ये. आता ते म्हणजे चाकाचे 400 फेरे झाले. किती फेरे मारायचे फेरे बरोबर तुमच्याकडे आहे तर 400. मग अंतर किती पडायला लागलं आपलं अंतर बरोबर, आता एका फेऱ्यामध्ये किती अंतर कंप्लीट करायला तो 4.4, म्हणजे त्यांचा गुणाकार करू 4 चूक 16, 1 16 ने 17, 0 0 जशाला तसे. आता याच्यामध्ये काय येईल, एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणल्यानंतर 1760 मीटर एवढं अंतर पार होईल ते. पण आता आपल्याला इथं सगळे कशामध्ये किलोमीटर मध्ये, मग पुन्हा आपल्याला इथे एकक माहिती असलं पाहिजे. 1 किलोमीटर बरोबर किती 1000 मीटर, म्हणजेच आता मीटरचं कशामध्ये करायचं किलोमीटर मध्ये. मग भागाकारात किती येईल आपल्याकडे इकडं 1000, 3 0 कॅन्सल, वरती 3 संख्या सोडून काही पॉइंट, म्हणजेच तुमचं उत्तर काय तिथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, बघा 1.76, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 घ्या तिथलं उत्तर. पुढचा प्रश्न. आता एक सभागृह दिलेला आहे, त्या सभागृहाची लांबी किती आहे तुमच्याकडे 30 मीटर आणि रुंदी किती आहे 9.5 मीटर. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा लावल्या तर अशा एकूण किती फरशा लागतील असं त्यांनी सांगितले. बरं, ठीक आहे, काय अडचण नाही. आपल्याला फरशा काढायच्यात. आता इथून लगेच डायरेक्ट फरशाचं सूत्रच लिहितो मी. ठीक आहे, एकूण फरशा बरोबर रूमचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ असं सूत्र वापरायचं आहे आपल्याला. पण दोघांची एकक सारखी असली पाहिजेत. आता दोन्ही एकक सारखेच आहेत
मग रूमचं क्षेत्रफळ म्हणजे रूमचा आकार कसा आहे, आयताकृती, म्हणून 30 गुणिले 9.5 मीटरचा वर्ग. खाली अर्धा मीटर म्हणले ते म्हणजे 0.5 गुणिले 0.5 मीटरचा वर्ग. मीटरचा वर्ग कॅन्सल होईल. ठीक आहे. आता एक पॉइंट कट करायचा असेल तर एक वरती 0 देऊ, पॉइंट नंतर वरती 2 खाली 2 झाल्या, म्हणजे 30 गुणिले 950 खाली काय येईल तुमचं 5 गुणिले 5. 5 ने याला भाग दिला तर किती जाईल 6चा, आणि याला भाग दिला तर 19चा, म्हणजेच 190. मग याचा गुणाकार करा फक्त. 9 सकी 54, हातच्या आले 5, 5 आणि 6 11, वरचा एक 0 जशाला 1140. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला एक सूत्रच आहे, ते सूत्र लक्षात घ्या. आपल्याला अजून अशी उदाहरणं बरेच सोडवायची, पुढे उदाहरणं आहेत, पण ह्या उदाहरणामध्ये आपल्याला सोडवत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की सगळ्यांची एकक मात्र कशी असले पाहिजे, तर सारखे एकक असले पाहिजे. ठीक आहे. हे सूत्र लिहून घ्या त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आता, एक समभुज त्रिकोण दिलेला आहे आणि त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती आहे 18 सेंटीमीटर. त्रिकोणाचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला a चा वर्ग. a बरोबर काय म्हणतो आपण त्याला बाजू. आता इथं काय दिली बाजू 18 सेंटीमीटर दिली, वर्गमुळात 3/4 गुणिले 18चा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात 3/4 गुणिले 18 गुणिले 18. याने भाग दिलात काय येईल 9 2चा, आणि इथं 2चा म्हणजे 9, म्हणजेच 9 9 81 वर्गमुळात 3. ठीक, 81 वर्गमुळात 3 म्हणजेच पर्याय क्रमांक डी जो दिसतो हा त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. या पद्धतीने आपल्याला जायचं होतं. लक्षात घ्या, वर्गमुळात 3/4 a चा वर्ग. सेंटीमीटर मध्ये आहे म्हणजे चौरस सेमी असं उत्तर येईल तुमचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा, आपल्या मित्रांना पाठवा. या बुद्धिमत्ता तसेच भूमितीवरून आपण सगळे भाग घेणार आहेत आणि सगळ्या प्रकारचे प्रश्न पण आपल्याला कव्हर करायचे. वर्तुळाचं क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर दिलं तर वर्तुळाची परिमिती किती. आता वर्तुळाची चौरसाबद्दल बोलतोय आपण. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू जर काढायचं झालं तर काय सूत्र असेल, बाजू बरोबर वर्गमुळात चौरसाचे क्षेत्रफळ. ठीक, मग इथं मांडून घ्या, वर्गमुळामध्ये काय येईल 4.41. आता 4.41 कुणाचं वर्गमूळ आहे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. इथे एक आला म्हणजे कुणाचं असणार आहे ते 21चं. मग 21चं जर असेल तर एका संख्येनंतर पॉइंट आहे, दोन संख्येत नाही तर बाहेर येताना एका संख्येनंतर येईल. याचा अर्थ काय आहे, बाजू किती आपली 2.1 सेंटीमीटर. आपल्याला त्यांनी सांगितलं चौरसाची परिमिती किती. आता चौरसाची परिमिती काढायची असेल तर काय सूत्र आहे त्याचं, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले a. 4 गुणिले a म्हणजेच किती 2.1 म्हणजे 8 इकडं 4 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे काही आहे ते त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. तर हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सुद्धा सूत्र काय करायचंय पुढे लागणार आहे. आणि हे चौरसाचे क्षेत्रफळाचं आहे आणि हे चौरसाच्या परिमितीचं आहे. ठीक आहे. चौरसाची परिमिती जर काढायची असेल तर या सूत्राचा वापर करा. पुढं, एका शेतात 20 मीटर 10 मीटर आणि 5 मीटर खोल खड्डा खणल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर 20 मीटर मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाडीचा थर तयार होईल. ठीक, म्हणजेच इकडं असन L1 B1 H1 बरोबर इकडं असन L गुणिले B गुणिले H. फक्त इथं किती टाका, इथे येईल 20, इथं किती येईल 10, इथं किती येईल 5, तेवढाच खड्डा आहे. हा इकडेच पसरायचा आहे. 25 गुणिले 20 गुणिले H हाईट म्हणू आपण. हे इकडे घेऊन जा,
सगळं मीटर मीटर मध्ये दिले म्हणून 10 गुणिले 20 गुणिले 5 खाली काही निकडं 25 दोन्ही 50 म्हणजेच 500. इकडे येईल हाईट. 0 ने 0 कटला, 0 ने 0 कटला, ठीक आहे. 5 न 5 कटला, हाईट किती आली तुमची 2 मीटर. 2 मीटर हाईटचा काय होईल तिथे थर तयार होईल. ठीक आहे. लक्षात घ्या आपण काय करायला लागलो तोच खड्डा खणायला लागलो आणि त्याच खड्ड्यातली माती काय करायची होती आपल्याला रस्त्यासारखी काय करायची होती फक्त टाकायची होती. म्हणजे ती माती जी असेल त्या दोघांचं घनफळ काय असायला पाहिजे सारखं. म्हणून आपण काय केलं L1 B1 H1 बरोबर इथं जे काही दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, हेच इकडे वापरलं L B आणि H या स्वरूपामध्ये. पुढचा प्रश्न 10 सेमी बाजू असलेल्या एका घन पोकळ घनाची धारकता किती. आता 10 सेंटीमीटर आहे, बाजू किती आहे तुमची 10 सेंटीमीटर. मग 10 सेंटीमीटर असेल तर घनाचे घनफळ. आता घनाचे घनफळ काय मिळेल घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजेच कुणाचा 10चा घन. 10चा घन किती येतो 1000 घन सेमी मध्ये म्हणून सेमी. आता याला कशात कन्वर्ट करायचं तुम्हाला लिटर मध्ये म्हणजेच काय येईल भागाकारामध्ये तुमचं 1000 0 0 कॅन्सल होईल बरोबर काय येईल 1 लिटर. 1 लिटर येईल 1 लिटर उत्तर होतं. ठीक 10 गुणिले 10 गुणिले 10 3 वेळा येईल ते. पुढचा प्रश्न एक चौकोन ABCD दिलेला आहे. क्रमगत कोणाच्या मापाचं गुणोत्तर किती आहे 7 8 4 आणि 5 आहे. बरं म्हणजेच पहिला कोण आहे 4x, दुसरा आहे किती आहे त्याच्यातला 8x, तिसरा किती आहे 4x, शेवटचा किती आहे 5x बरोबर किती आहे 360. आता 360 कुठून आलं कारण इथे प्रमेय लिहून घ्या सगळाच. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज तेवढी असते. मग आता इथं आपण जाऊ 15 20 24 24x बरोबर किती 360. 6 चोक 24 6 6 36 इकडे भाग दिला तर x बरोबर किती आला 15. आता x जर 15 आला तर तुम्हाला कळतंय की कोण काय येणार आहे बघा. पहिला कोण जो आहे तो येईल 7 गुणिले 15 बरोबर 15 7 105 अंशाचा. दुसरा कोण काय येईल तुमचा 8 गुणिले 15 15 8 किती 120. तिसरा कोण जो आहे C कोण C तो किती मापाचा येतो तुमचा 4 गुणिले 15 बरोबर 60 मापाचा. आणि कोण D बरोबर कितीचा येईल तुमचा 5 गुणिले 15 बरोबर किती 75 मापाचा. आता हे सगळे जे काही कोण आहेत हे सगळे कोण कसे आले वेगवेगळे आले. मग आपल्याला त्याच्या माहिती असल्या पाहिजे. आता पतंग जर तुम्ही म्हणलात पतंगाचं वैशिष्ट्य तर याच्यामध्ये समोरासमोरील जे काही आहे समजा हे अशा पद्धतीचा पतंग असतो तुमचा, ठीक आहे, या पद्धतीनं. तर हे जे काही कोण आहेत हे त्याचे सारखे यायला पाहिजेत अलग लक्षामध्ये. म्हणून पतंग हा त्यातला प्रकार नाही. समभुज म्हणजे सगळ्या भुजा सारख्या यायला पाहिजेत हा पण नाही. समांतर भुज म्हणजे समोरासमोरील भुजा कशा यायला पाहिजेत त्याच्या सारख्या हा पण नाही. म्हणजे कोणता प्रकार येतो समलंब चौकोनाचा प्रकार आपल्याला सांगता येतो. तो प्रकार आहे तुमचा समलंब चौकोन. आयताचा प्रत्येक कोन डॅश डॅश असतो. एक लघु कोन असतो नाही, काटकोन यस कोण असतो तो काटकोन असतो. हे सिंपल प्रश्न आहे. हा प्रश्न पेपर मध्ये विचारलाय तुम्हाला. आयताचा प्रत्येक कोन कोण असतो तर आयताचा प्रत्येक कोन हा काय असतो काटकोन असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, विद्यार्थ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बघा आता त्यांनी सांगितलं की आयताकृती खोलीची लांबी 10 मीटर आहे, रुंदी 8 मीटर आहे. त्या खोलीतील फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 30 रुपये प्रमाणे किती रुपये मजुरी द्यावी लागेल. आता काय होईल त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय सूत्र L गुणिले B म्हणजे 10 गुणिले
8 म्हणजेच किती 80 चौरस मीटर. आता खर्च काढायचा आहे. खर्च बरोबर काय असेल तुमचा 80 गुणाकारामध्ये 3 बरोबर 8 त्रिक 24 म्हणजेच 2400 रुपये तुमचा खर्च आहे. तो खर्च कन्वर्ट करा. 12 नंबरच्या एका वर्तुळाची त्रिज्याची लांबी दिली 5.2 सेंटीमीटर. त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता त्रिज्या किती आहे तुमचा? त्रिज्या दिलेला आहे तुम्हाला 5.2 आणि काय विचारला त्यांनी? व्यास. व्यास बरोबर काय आहे तुमचा 2r म्हणजेच 2 गुणिले 5.2 म्हणजेच काय येतं 5 दुनी 10 10.4. पर्याय क्रमांक सी हे त्यातलं उत्तर तुम्हाला सांगते. कारण सर्वात मोठी जीवा म्हणजेच कोण असतो? व्यास असतो. व्यास म्हणजेच काय 2 गुणिले त्रिज्या असं सूत्र आहे तुमचं. ठीक आहे 2 गुणिले त्रिज्या म्हणून आपण त्रिज्येची किंमत किती वापरली त्याची 5.2 म्हणजे 10.4 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर. पुढचं 8.8 सेंटीमीटर लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती? चला परिघच काढायचा आहे आपल्याला. परिघ बरोबर 8.8 सेंटीमीटर लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असं म्हटलंय तुम्हाला. पूर्ण जी काही तार आहे ही सगळी या पद्धतीने तुमची 8.8 मीटर असं तिला वाकवायचंय पूर्ण आपल्याला. मग आपण असं म्हणू पूर्ण जर वाकायचं असेल हा पूर्ण वाकवायचं असं तिला गोल करायचंय. ओके मग गोल करायचं असेल तर आपल्याला काय दिलेलं आहे परिघ दिलेलं आहे. गणितामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स पाहायला मिळतोय आपल्याला. कारण 8.8 सेंटीमीटर लांबीची असेल तर तिला वाकून जरी तयार केलं तर किती होईल तुमची 8.8 सेंटीमीटर लांबीचीच काय व्हायला पाहिजे तुमचा परिघ तयार व्हायला पाहिजे. कारण पूर्ण तारेची लांबी किती आहे जेवढी आहे तेवढंच आपण तिला काय करणार तिचा वाकून तयार करणार आहे. म्हणजे उत्तर किती आहे तुमचं 8.8 सेंटीमीटर. पुढचं 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? चौरसाकृती म्हटले म्हणजेच चौरसाची परिमिती घ्यायची आपल्याला. चौरसाची परिमिती काय सूत्र आहे बरं 4 गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 80 8 चोक 32 मीटर म्हणजे 320 मीटर इतकी तार लागेल. पण किती पदरी म्हणले ते 4 पदरी म्हणजे 4 पदरी जर भरायची असेल तर ही एक पदरी आहे 320 गुणिले 4 0 4 2 8 4 3 12 म्हणजेच 1280 मीटर 1280 मीटर घ्या. ठीक आहे नेहमी लक्षात ठेवा की हे चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे आपलं. तर हे चौरसाची परिमिती काढत असताना आपल्याला हे लागणार आहे. ठीक आहे आणि हेच सूत्र आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे. पुढचा प्रश्न एका आयताची परिमिती 60 मीटर आहे. रुंदी 14 सेंटीमीटर असल्यास लांबी किती? मग इथं तेच आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात L अधिक B. आता परिमिती किती आहे 60 2 गुणिले कंसात किती आहे 14 अधिक B. हा 2 इकडे भागाकारात गेला तर किती होईल 30 बरोबर 14 अधिक B म्हणजेच 30 मायनस 14 बरोबर किती B. तर B बरोबर किती 16 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. हे परिमिती काढण्याचं सूत्र आहे हे लक्षात ठेवा आयताच्या परिमितीचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला सबस्क्राईब करत चला चॅनलला. विद्यार्थ्यापर्यंत मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रश्न आहेत लक्षात घ्या प्रत्येक प्रकारचा प्रश्न आपण इथे घेणार आहे. बघ 160 मीटर
लांबी व 90 मीटर रुंद बागेभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो, तर 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या मारल्या पाहिजे? बरं, मग आता एक फेरा काढून घेऊ आपण. एक फेऱ्याचं अंतर. मग एक फेऱ्याचं अंतर किती यायला लागलं? तर तुम्हाला माहिती आहे, समजा 160 अधिक 90 हे आयताकृती झालं, म्हणजेच गुणाकारामध्ये किती येणार? 2. दोघांची बेरीज करा. 250. 0 ला 0, 9 6 15 ला 5, 250 गुणिले 2 म्हणजेच किती झालं? 500 मीटर. आपल्याला 2 किलोमीटर करायचं आहे, म्हणजे 2000 मीटर भागाकारामध्ये 500 मीटर. 20 कॅन्सल, मीटर पण कॅन्सल झाला, म्हणजेच 5 चोक 20. तर आपल्याला किती फेऱ्या माराव्या लागतील? जवळपास 4 फेऱ्या माराव्या लागतील, तेव्हा ते अंतर काय होईल? तुमचं कव्हर होईल. एका आयताची लांबी किती दिलेली बघा इथं? 6 मीटर आणि परिमिती किती आहे? 16. त्यांनी सांगितलं आयताचं क्षेत्रफळ किती आहे. आयताचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आयताची काय काढावं लागेल? रुंदी. म्हणून आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात L प्लस B. परिमिती किती आहे? 16 बरोबर 2 गुणिले कंसात 6 अधिक B. 2 ने इकडे भाग दिला किती आहे? 8 मायनस 6 बरोबर 2. 2 बरोबर B. म्हणजेच B किती आलेली आहे तुमची? 2 सेंटीमीटर. आपल्याला काढायचे आयताचं क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 2 गुणिले किती? 6 बरोबर 12 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. बघा इथं काय म्हणले? 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 सेमी आकाराच्या चौरसाकृती किती फरशा लागतील? आता इथं लक्षात घ्या, आता हे मीटर मध्ये आलं आणि फरशी कशामध्ये आली? सेंटीमीटर मध्ये. मग आता सूत्र दिलं होतं मी तुम्हाला, एकूण फरशा बरोबर रूमचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये काय येईल? एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ. आता रूमचं क्षेत्रफळ किती आहे बरं? 5 मीटर गुणिले 3 मीटर आणि चौरसाकृती फरशी 25 सेंटीमीटर गुणिले 25 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. म्हणून इथं काय येईल? 500 गुणिले 300 भागाकारात 25 गुणिले 25. 25 दुनी 50 म्हणजे 2. 25 6 150 म्हणजे 25 12 300. 12 दुनी 24. वरचा 0 जशाला तसा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, लक्षात घ्या हे प्रश्न सोपे आहेत, मात्र इथे प्रश्न सोडत असताना हे एकक महत्वाचे आहेत. कारण इथं कशामध्ये दिलं? सेंटीमीटर मध्ये. बाजू कशामध्ये आल्या? त्या मीटर मध्ये. मग नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला दोन्ही पण बाजू जेव्हा आपण सोडवणार तेव्हा ह्या सगळ्या बाजू कशामध्ये असल्या पाहिजे होत्या? सेंटीमीटर मध्ये आल्या असल्या किंवा सेंटीमीटर मध्ये पाहिजे होत्या, म्हणून हे सेंटीमीटर काय झालं? कॅन्सल झालं. आता एका त्रिकोणाच्या कोनाचं गुणोत्तर 7 जसे 4 जसे 9 आहे, तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोनातील फरक किती? सर्वात मोठा किती याच्यामध्ये? 9x. ठीक आहे, दुसरा आहे 4x आणि नंतर किती आहे? 7x. मोठा आणि लहान म्हणजे यांच्यातला फरक काढायचा. यांच्यातला फरक किती आहे? 5x चा फरक आहे. किती आहे? 5x चा फरक आहे. आता x ची किंमत काढून घेऊ. x ची किंमत जर काढायची असेल तर काय येईल? 9x अधिक 4x अधिक 7x बरोबर 180. तर काय?
त्रिकोणाच्या कोनाच्या मापाची बेरीज. आता एक नेहमी लक्षात ठेवा की त्रिकोणातला 3 कोन असतात आणि 3 कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180. ठीक आहे. मग 9 7 16 आणि 4 20x बरोबर किती 180. 0 ने 0 कटला, याला भाग दिलात किती x बरोबर 9. आपल्याला फरक काढायचा होता, म्हणजे फरक किती आला होता तुमचा, फरक बरोबर 5x, म्हणजेच 5 गुणिले 9 बरोबर 45. तर 45 अंशाचा फरक येईल सर्वात मोठा आणि सर्वात लहान जो काही कोन आहे यांच्यामध्ये. ठीक. पुढचा प्रश्न. आता एक त्रिकोणाची माप दिलीत, पहिला हे दुसरा आणि हे तिसरा, तर कोणावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा. आता माप जरी तुम्हाला कशात दिसतात हे चलामध्ये काही अडचण नाही. ठीक आहे. आपल्याला तेच सूत्र आहे आपल्याकडे, पहिला कोन अधिक 5m अधिक 25, दुसरा कोन तिसरा 8m अधिक 35, तिसरा कोन, तीनही कोनाच्या मापाची बेरीज केली तर किती 180 अंश. आता इथे लक्षात घ्या, हा 8m 7m म्हणजे 15 आणि हे 5m म्हणजे किती 20m अधिक हे दोन्ही बेरजेतच आहेत. ठीक. म्हणजेच इथे किती 60 बरोबर 180. 20 न भाग दिला, इथं 20 ने भाग दिला आणि इथं पण 20 न भाग दिला. इथं 20 न भाग दिला तर m, इथं 20 त्रिक 60 आणि इथं 20 न भाग दिला तर किती येतो 90. ठीक आहे. 0 0 कटला 90. m ची किंमत जर काढायची झाली तर m बरोबर किती आला, m बरोबर आला 6. मग m जर 6 आला तर आपण काढू शकतो इथं 7 गुणिले 6 बरोबर 42 पहिला. दुसरा 5 गुणिले 6 अधिक 25, दुसरा कोन किती आला तुमचा 30. 30 50 म्हणजे 55 अंशाचा आहे. पहिला कोन आहे A, कोन B आणि कोन C. हा कितीचा आहे बघा तुमचा 5 गुणिले 6 अधिक किती 35 म्हणजे 30 30 60 आणि हा कितीचा आहे 65 अंशाचा आहे. लक्षात 6 पंचे 30 20 50 या पद्धतीने गेला तुम्ही. बर, तर इथं काय 8 आहे, इथं 8 करा, 8 6 48 अधिक 35, थोडस चुकलं इथं, 8 आणि 5 13ला 3, हातचा किती आला 1, 4 आणि 3 7 आणि 8, अशा पद्धतीने 83 अंश. आता हे तीनही जे काही कोन आहे हे तीनही कोन कसे आले तर 90 पेक्षा कमी. आता हे सगळे 90 अंशापेक्षा जर कमी आलेले असतील तर सर्वांना माहिती आहे की हा कोणता कोन असायला पाहिजे लघुकोन त्रिकोण असायला पाहिजे, कारण त्यातला प्रत्येक कोन हा काय आलेला आहे 90 अंशापेक्षा कमी आला आहे. मग प्रत्येक कोन 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला आपण कोणता कोन म्हणतो लघुकोन त्रिकोण. आता त्रिकोणाच्या दोन कोनाची माप दिलेली आहेत, तर तिसऱ्या कोनाचं माप किती झालं, म्हणजे कोन A, कोन B, कोन C बरोबर किती 180. पहिला किती आहे 65.8, दुसरा किती आहे 53.5 अधिक कोन C बरोबर 180. आता यांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 5 13ला 3, हातचा किती आला 1, 3 आणि 5 8, 8 आणि 1 9, इथं पॉईंट देऊन टाकू, हातचा काही जाणार नाही. ठीक. हे 5 5 आणि 5 10 आणि 11 अधिक कोन C बरोबर 180. कोन C बरोबर 180.0 मायनस 119 पॉईंट किती 3, हातचा जाईल इथपर्यंत, 10 तून 3 गेला तर 7, इथं पॉईंट येईल, इथं 9 राहील, 9 तून 9 गेला 0, इथं राहिले 7, 7 मधून 1 गेला तर 6, म्हणजेच 60.7 हा जो काय आहे हा कोन बरोबर आहे. ठीक आहे. हा प्रमेय आपला, हा प्रमेय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्रिकोणाला 3 कोन असतात, त्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते.
23 नंबर. आता एक वर्तुळाचा परिघ दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, वर्तुळाचं काय दिलेलं आहे, परिघ दिलाय आणि आपल्याला त्याच्यावरून काय सांगितले त्यांनी, ठीक आहे, बघूया आपण इथे खाली घेतो मी. ठीक आहे, ओके, गेलो. वर्तुळाचा परिघ आहे आपला, परिघ मायनस व्यास बरोबर काय म्हणले तिकडं, फरक. बर, परिघ किती आहे आपला, 2 पाय r, व्यास किती आहे 2r, बरोबर किती 30. 2r कॉमन काढला, आतमध्ये काय राहिलं रे, पाय, मायनस किती 1, बरोबर किती इकडं 30. 2r गुणिले कंसामध्ये 22/7 मायनस 1 बरोबर किती 30. 2r गुणिले कंसामध्ये काय येईल बघा, 7 × 7 मायनस 22 म्हणजे 15, छेदामध्ये 7 बरोबर किती 30. 15 दोन्ही 30, हे 30 कॅन्सल होईल, तर r बरोबर काय मिळेल तुम्हाला 7. आता त्यांनी काय सांगितलं, क्षेत्रफळ किती, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग 22 छेदामध्ये 7 गुणिले 7 गुणिले 7, r चा वर्ग म्हणजे 7 7. ठीक आहे, 7 7 कॅन्सल होईल, 22 गुणिले 7, 7 2 14, 4 हात चाला 1 14 ने 15 चौरस सेंटीमीटर, 154 चौरस सेंटीमीटर. हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं आपलं, बरोबर. एक एक किंमत टाकायची आणि त्याला सोडवायचं. लक्षात घ्या, भूमितीचा जो काही भाग आहे हा अवघड नाही. आपण असे अजून बेसिकचे काही पार्ट्स घेणार आहोत. यामध्ये जवळपास 35 उदाहरणं आहेत तुमचे जवळपास. आताशी आपली 24 उदाहरणं झालीत, अजूनही काही उदाहरणं आहेत. लक्षात घ्या, सोपे सोपे उदाहरण आहेत, काही अवघड पण उदाहरण आहेत. त्याच्यामुळे सगळी उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न करा, आम्हाला रिस्पॉन्स करत चला, कारण जेणेकरून आम्ही हे तुमच्यापर्यंत नवीन नवीन प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आयताची लांबी किती दिली बघा, आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे 2x, बी किती आहे x, परिमिती किती दिली त्यांनी 1020, मांडू इथं 1020 बरोबर 2 गुणिले दोघांची बेरीज केली तर 3x, याला भाग देऊ आपण, किंवा 3 दोन्ही 6 डायरेक्ट घेऊन जातो मी इकडं, 120 भागिले 6 बरोबर किती आला x, 6 1 6 राहिले 4, 6 7 42 बरोबर किती x 170. आता x जर 170 आला, याचा अर्थ हा तुमचा किती आहे 170 आणि हा दुप्पट आहे त्याच्या, 17 दोन्ही 34 म्हणजे इतकं येईल. आता क्षेत्रफळ जर काढायचं झालं, दोघांचा गुणाकार गुणिले, ठीक, आता 17चा गुणाकार करून 17 चोक 68 8 हातचे किती आले 6, 17 ते 51 आणि 6 किती 57, 57,800. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 8 मीटर रुंदी, 1.5 मीटर आणि 1 मीटर उंच असा हौद पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटरच्या मापाने बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावं लागेल. आता आपल्याला काय करायचं, पाणी काढायचं. बरं, आधी काढून घेऊ त्याची धारकता. आता धारकता काढायची म्हटलं तर काय येईल, L गुणिले B गुणिले H गुणिले 1000, कारण हे सगळं कशामध्ये आलंय मीटरमध्ये. म्हणजे इथे घेऊ आपण 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर हे माप असतं. ठीक आहे, मग हे घन मीटर म्हणल्यानंतर हे सगळे मीटर मध्ये आलेत, म्हणून 4 गुणिले 1.5 गुणिले 1 गुणिले 1000, 15 चोक 60 म्हणजे 6 गुणिले 1000 बरोबर धारकता किती होती तिची 6000 लिटर धारकता आहे. आता कोणत्या बकेटने आपल्याला खाली करायचा आहे तो 8 लिटरच्या, म्हणजे 6000 भागाकारामध्ये किती येईल इथं 8, 8 7 56, खाली राहिले 4, 8 पंचे 40, वरचा 0 जशाला तसा, म्हणजेच
750 बकेट काय करावं लागेल आपल्याला, त्यातलं पाणी काढावं लागेल, तेव्हा तो हौद काय होतो तुमचा, रिकामा होईल. एका आयताचं क्षेत्रफळ दिले तुम्हाला 0.288, लांबी दिली 1.6, तर रुंदी किती. पुन्हा तेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता क्षेत्रफळ दिले त्याला मांडून घेतो इथं बघा, 0.0288, इथं किती आहे लांबी, 1.6 गुणिले रुंदी. बर ठीक आहे, बघा आता 1.6 आहे, इकडे 0 पॉईंट किती आहे, 0.288 भागाकारात किती आहे, 1.6. पॉईंट साठी काय करू, 0 0 सारखे करू, 4 होते तर खाली पण 4 केल्या, इकडे किती आली रुंदी, बरोबर 288 भागाकारामध्ये किती, 16 0 0 0 असेल. याला भाग देण्याचा प्रयत्न करू आपण. आता हे डायरेक्ट 18 भाग जाईल, ते अलग लक्षामध्ये. 18 भागाकारामध्ये किती येतो, 1000, खालचे 3 0 कट केले, वरती 3 संख्या सोडून काही पॉईंट, म्हणजेच 0.018 अशा पद्धतीने त्याची काय येते रुंदी. कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, इथं काय होतं, पॉईंट नंतर 4 संख्या होत्या, इथं पॉईंट नंतर एकच होती, म्हणून पॉईंट नंतर इथं पण किती गेल्या, 4 4. पॉईंट कॅन्सल केला, वरती 228 राहिलं 88, आणि खाली काय आलं तुमचं 16000. या 16 ने जर 288 ला भाग दिला किती उत्तर आलं, 1000. 18 भागाकारामध्ये 1000, खालचे 3 0 कट केले तर वरती 3 संख्या सोडून काही येईल तुमचा पॉईंट. एका वर्तुळाची त्रिज्या काय म्हणतात ते 8% कमी गेली तर वर्तुळाच्या क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल. आता ही पण सूत्र लक्षात ठेवा, ही पाठ करून टाका. वर्तुळाचे क्षेत्रफळ टक्का कमी होतं म्हणल्यानंतर काय सूत्र आहे त्याचं लक्षात घ्या, 2 गुणिले x मायनस कमी होतं म्हणून मायनस x चा वर्ग भागाकारामध्ये 100. आणि जर हे काय होतं वाढतं जर सांगितलं असतं, फक्त तिथं मायनस ऐवजी काय करायचं तुम्हाला, इथं प्लस करायचं होतं, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करू, किमती टाकून देऊ आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. x म्हणजे टक्का वाढ घट काय जे असेल ते, 2 गुणिले 8 मायनस 8 चा वर्ग भागाकारामध्ये 100, 8 दुनी 16 मायनस 64 भागाकारामध्ये 100, म्हणजेच काही 16 मायनस 0 पॉईंट किती 64. मग 16 मायनस 0.64 याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती येईल तुमचं उत्तर, तर 15.36. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. पुढचा प्रश्न, 15 मीटर लांब 4 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवल्या. फरशी बसवण्याचा खर्च 48 रुपये असून एक फरशी 250 रुपये किमतीची आहे. एकूण खर्च, खूप मोठं उदाहरण आहे, आधी काढून घेऊ एकूण फरशा. आता एक फरशा जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजेच 15 गुणिले 4 मीटरचा वर्ग, मीटर म्हणजे मीटरचा वर्ग झाला, आणि किती 20 सेंटीमीटर, 20 गुणिले 20 सेमीचा वर्ग. आता याला कंटिन्यू करू आपण, 1500 गुणिले 400 सेंटीमीटरचा वर्ग भागाकारामध्ये 400 सेंटीमीटरचा वर्ग. इथं बघा, हे 15 मीटर बरोबर काय झालं 1500 सेंटीमीटर, आणि 4 मीटर बरोबर काय झालं 400 सेंटीमीटर. हे घेतलंय आपण तिथं, कारण आपल्याला हे सगळं सेंटीमीटर मध्ये लागलं. सेंटीमीटर कॅन्सल, 400 कॅन्सल, म्हणजे किती आलं इथं 1500. ह्या झाल्या एकूण फरशा. आता खर्च, एकूण खर्च. आता एका फरशीचा खर्च किती आहे 48 रुपये, आणि टोटल फरशी किती आहे 250 रुपयाची, म्हणजे 298 येईल, गुणाकारामध्ये 1500 असेल. 15 किती 120, हातचे किती आले 12, 15 9 135, 12 147, हातचे किती आले
14, 15 दुनी 30, 30 आणि 14 44, वरचे 2 झिरो जशाला तसे, म्हणजे 4,47,000 पर्याय क्रमांक बी हे त्यातलं उत्तर आपल्याला काढता येतं. एक एक लक्षात घ्या. आता हे कुठून आणलं? हे 48 रुपये पण खर्च दिलेला आहे फरशीचा आणि हे किती 250 रुपयाची एक आहे फरशी, म्हणजे एका फरशीसाठी टोटल किती रुपये लागणार आहेत? 298. अशा किती फरशा होत्या? 1,500. म्हणून आपण काय केलं? डायरेक्ट 298 गुणिले 1,500 असं डायरेक्ट सॉल्व्ह केलं. इथं बघा 2 मीटर बाजू असलेल्या घनाकृती भांड्याची धारकता लिटर मध्ये किती? म्हणजे घनाचे घनफळ. आता घनाचे घनफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा घन म्हणजेच 2 चा घन म्हणजेच किती? 8 घन मीटर. झालं. 8 ला कितने गुणा? 1000 ने म्हणजेच किती येतो? 8000 लिटर. पर्याय क्रमांक सी हे त्यातलं उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. अजून एक याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ पण येणार आहे आपला, ज्याच्यामध्ये बेसिक उदाहरणं पण घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सुद्धा आपण घेतले 10% वाढ आणि 10% घट म्हणजेच काय येतो? x छेदामध्ये 100 आणि काय होत असते? नेहमीसाठी काय होत असते? घट. जेव्हा आपल्याला दोनही सारखं दिलेलं असतं, म्हणजे वाढ पण आणि घट पण सारखं दिलेलं असतं, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की टक्का घट होत असते आणि किती होते ती? x चा वर्ग भागिले 100, म्हणजे 100 भागिले 100 बरोबर 1% काय होणार आहे? तुमची घट होणार आहे. जेव्हा तुमच्याकडे सारख्याच पद्धतीनं वाढ आणि सारख्याच पद्धतीनं घट होत असते, तेव्हा लक्षात ठेवा नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की घट होते आणि किती होत असते ती? x चा वर्ग भागाकारामध्ये 100. सिंपल प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातून वेगळे ते निवडा. आता इथं त्रिकोण आहे, चौरस आहे, षटकोन आहे आणि इथं वर्तुळ आहे. तर वेगळं कोण आहे? वर्तुळ. कारण हे बाकीचे सगळे कोण आहेत? कोण दर्शवतात किंवा कोण आहेत. ठीक आहे. ह्यांना काय येतं? बाकीच्यांना कोण येत, त्याला कोण नाही. पुढचं 2 चौरसाच्या बाजूचं गुणोत्तर 2:5 आहे, तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? ठीक आहे. आता बाजूचे गुणोत्तर किती आहे तुमचं? 2:5. तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर जे काही असतं ते असतं a चा वर्ग भागिले a2 चा वर्ग, म्हणजेच 2 चा वर्ग आणि 5 चा वर्ग म्हणजे 4:25 या प्रमाणामध्ये असेल. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर दिला तर परीघ किती? पुन्हा तेच परीघ बरोबर 2 पाय आर. पुढे अजून क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. सगळे क्वेश्चन्स पहा, बेसिक ते ॲडव्हान्स सगळं कव्हर केलंय आपण यामध्ये. अजून एक भाग आपल्या येणार आहे यामध्ये, अजून 1 ते 2 भाग आपण भूमितीवर घेण्याचा प्रयत्न करू. सर्व पोलीस भरतीची उदाहरणं यामध्ये तुमचे कव्हर होतील. तुम्हाला अजून याच्यापेक्षा वेगळी उदाहरणं करण्याची गरज पडणार नाही. तसेच बेसिक उदाहरणं जे काही आहेत त्याचाही आपण एखादा भाग बघू. ठीक आहे. काही अडचण असेल तर तुम्हीही आम्हाला कमेंट करून सांगत चला, म्हणजेच आम्हाला त्यामध्ये काही अपडेट करता येईल. ठीक आहे. 7 चोक 28, 2 28 आणि 2 किती आली? 30 मीटर. नेहमीसाठी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात, कमेंट करू शकतात किंवा पर्सनल तुम्ही मेसेज केला तरी चालतंय. त्यासाठी आमचा क्रमांक दिलेला आहे तुम्हाला 9405 82 87 42. ठीक आहे. यावरती संपर्क तुम्ही करू शकतात. याच्यासाठी तुम्हाला जे काही PDF आहेत त्या PDF पण पाठवल्या जातील किंवा ऑनलाईन टेस्ट आहेत त्या सुद्धा लिंक तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करू. क्षेत्रफळ 400 मीटर दिले, 6 पदरी तारेचे कुंपण करायचं तर किती तार लागेल? बरं, आपल्याला काय करावं लागेल? बाजू बरोबर काय येईल? वर्गमुळात चौरसाचे क्षेत्रफळ. बाजू बरोबर 400 सेमीचा वर्ग. बाजू बरोबर किती आली मग तुमची? 20 सेंटीमीटर. आता बाजू जर तुमची 20 सेंटीमीटर आली
तर आपल्याला त्याच्यावरून काय काढायचं होतं, बाजूवरून आपल्याला काय काढायचं बघा, आता परिमिती काढायची. आता परिमिती जर काढायची असेल तर 4 गुणिले बाजू हे सूत्र आहे आपलं. बर, म्हणजे 4 गुणिले किती 20 म्हणजेच 80 सेंटीमीटर एवढं काय झाली आपली परिमिती. त्यालाच आपण काय म्हणतो, कुंपण आलं आपलं. पण आपल्याला किती पदरी पाहिजे, 6 पदरी. म्हणजे 6 पदरी जर लागत असेल तर काय येईल बघा, 6 गुणिले 80, ठीक आहे, आणि एका पदरीसाठी 80 लागतं. 8 6 48 मीटर म्हणजेच 480 मीटर एवढी काय लागते आपल्याला, तार लागते. हे आपल्याला त्याच्यावरून काढता येतं. अतिशय सोप्या पद्धतीचे परंतु महत्वाची उदाहरण आहे, ते लक्षात घ्या. चौरसाचं क्षेत्रफळ 196 आहे, त्याची परिमिती किती, सेम उदाहरण आलं तेच. चौरसाचे क्षेत्रफळ वर्गमुळात बरोबर बाजू, वर्गमुळामध्ये 196 बरोबर बाजू, तर बाजू बरोबर 14 मीटर, 14 सेंटीमीटर. ते आपल्याला म्हटले की चौरसाची परिमिती काढा. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले a, म्हणजे 4 गुणिले किती 14, 14 चौक 56 सेंटीमीटर. एका वर्तुळाची त्रिज्या 14% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता आपण एक घेतला होता प्रश्न, 2x अधिक x चा वर्ग भागिले 100, हे सूत्र आहे त्याचं. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा सगळा भाग जो काही आहे, जेव्हा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा प्रश्न विचारला जातो तेव्हा ह्या दोन सूत्रावरूनच त्याला सोडवायचं आहे. 2 गुणिले 14, 14 चा वर्ग भागिले 100, 14 दुनी 28 अधिक 196 भागिले 100, म्हणजेच 28 अधिक 1.96 म्हणजेच 29.96%. असं जे काही आहे पर्याय क्रमांक सी, हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अजून नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाचं गुणोत्तर 1 जसे 2 जसं 3 आहे, तर त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचं माप किती असं म्हणले ते. म्हणजेच पुन्हा कोन ए, कोन बी, कोन सी बरोबर किती 180, म्हणजेच 1x 2x 3x बरोबर 180, म्हणजेच 6x बरोबर 180, तर x बरोबर किती आला तुमचा 30. आता सर्वात लहान कोणाचं माप म्हणले म्हणून यालाच आपण काय म्हणू, सर्वात लहान कोन अशा मापाचा आहे लहान कोन, म्हणजेच 30 अंश मापाचा आहे. तर उत्तर किती त्याचं 30 अंश. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले 256 तर चौरसाची परिमिती किती. सेम प्रकारचा प्रश्न होता, फक्त हा पॉइंट मध्ये आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय मिळतं तुम्हाला, बाजूचा वर्ग, म्हणजेच याला आपण काय म्हणू, वर्गमुळात काय येईल तुमची बाजू. ठीक, मग इथे जर तुम्ही गेलात तर आपल्या लक्षात येईल की वर्गमुळामध्ये किती आहे 256 बरोबर बाजू, तर बाजू काढता येईल आपल्याला याच्यावरून 1.6 सेंटीमीटर. आता बाजू मिळाली म्हणजेच काय काढायचं आपल्याला, चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 1.6 म्हणजे 6.4 मीटर. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. तर या पद्धतीने जे काही आहेत ही क्वेश्चन्स जे आहेत तलाठी भरती प्रत्येक सरळ सेवेसाठी किंवा पोलीस भरतीसाठी हे आमची प्रश्नमाला होती. गणिताचे ही प्रश्न असे दर्जेदार प्रश्न टाकलेले आहेत. जवळपास आपले ही आजची किमान 3री ते 4थ्या पद्धतीचा प्रश्न सेट होता. लक्षात घ्या, सोडवत असताना तुम्हाला सर्व प्रश्न बघायचे आहे. काही अडचण आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण
मदत करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमचा हा जो काही संपर्क आहे याच्यावरती आम्हाला संपर्क करायचे आहेत. तसेच आपल्या काही ऑफलाईन बॅचेस आहेत जालना शहरामध्ये. तर ह्या जालना शहरातल्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेस तुम्हाला करता येईल. त्यामध्ये सेपरेट मराठी व्याकरण आहे, गणिताची आहे आणि बुद्धिमत्ताची आहे. तर प्रत्येक टॉपिकवरती आपण काय करतोय बघा, इथं दिसतंय तुम्हाला की प्रत्येक टॉपिकनुसार कन्सेप्ट क्लिअर करून दिले जातात किंवा प्रत्येक घटकावरती टेस्ट आहे आणि मागील सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण पण आपण काय करतो, देणार आहे. तसेच तुम्हाला याच्यासाठी जे काही PDF आहे, ह्या PDF पण दिल्या जातील आणि जवळपास 5,000 प्रश्नाचा जो काही संच आहे, 5,000 पेक्षा जास्त प्रश्न, जेमधून तुम्हाला तुमची सर्व पोलीस भरतीची उदाहरणं यामध्ये काय होतील, कव्हर होतील. असा प्रत्येक भाग आपण इथे तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. ठीक आहे. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.